नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग येथे महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुनील तटकरे यांनी शक्ती प्रदर्शन करीत भव्य प्रचार सभा घेतली। या सभेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला। सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, माजी आमदार धैर्यशील पाटील उपस्थित होते। हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होत आहेत। माणसाप्रमाणेच प्राण्यांवर देखील हे परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। वाढत्या तापमानात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी प्राण्यांचीही धडपड सुरू आहे। उरण द्रोणागिरी गडावर एक माकड भुकेनं आणि पाण्यानं व्याकुळ झालं होतं। त्याला खायला दिल्यानंतर बाटलीतील पाणी हातात धरून पाणी पित होता। यावरून प्रखर उष्णतेमुळे माणसांबरोबर प्राणीमात्रावरही संकट आलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कार्ले डोंगरावर आई एकविरेची चैत्र नवमीचा पालखी उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या आतिषबाजीत संपन्न झाला। लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडला। यावेळेस कार्ला ग्रामीण पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसंच देवस्थानाकडून सुयोग्य नियोजन करण्यात आलं होतं। यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिशय सुंदर नियोजन करून पेंडकरांची पालखी जल्लोषात आणि आनंदात संपन्न झाली। नैराश्यातून कसे शब्द बाहेर पडतात हे आता अनंत गीते यांच्या मुखातून जनतेला ऐकायला मिळत आहेत। आपल्यावर कोरोनाची महामारी आली त्यावेळी हेच अनंत गीते कुठे होते असा संतप्त सवाल करतानाच संकटाच्या काळात संवेदना असाव्या लागतात। मानवतावादातूनच प्रत्येकाकडे बघायचं असतं, मात्र हेच अनंत गीते विसरले अशी टीका महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली। माणगाव खरवली येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना तटकरे बोलत होते। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज आयोजित बजरंगी मित्र मंडळ रसायनी यांच्या वतीनं श्रीराम नामाचा जय जयकार करत भव्य शोभायात्रा काढून श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्तानं शिवनगर येथील श्री गणेश मंदिरात श्री गणेशाची आरती करून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या हस्ते श्रीरामाचं पूजन करून पालखीचा मान देऊन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळ शोभायात्रा येताच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीराम आचरणानं जीवन न्हाऊन निघतं। एक व्यक्ती म्हणून राम एका आदर्श व्यक्तीची वैशिष्ट्ये प्रकट करतात। त्यांच्यामध्ये सद्गुण होते जे कोणत्याही व्यक्तीला हवे असतात। त्यामुळे तो त्याच्या सर्व नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण करतो। म्हणून रामाला मर्यादा पुरुषोत्तम किंवा धर्माचे सर्वश्रेष्ठ पालन करते मानले जाते असे उद्गार ह.भ.प. प्रवीण महाराज फराट यांनी काढले। श्रीराम नवमी निमित्तानं खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी येथील श्रीराम मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ह.भ.प. कमळाकर काईनकर यांनी आयोजित केला होता। त्याप्रसंगी ते कीर्तनरूपी सेवेत बोलत होते। उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान आणि मर्दनगड संवर्धन समिती आवेरेतर्फे बांधण्यात आलेल्या एकविरा देवी मंदिरात चैत्र सप्तमी निमित्तानं एकविरा माता उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। आवरे गावातील आणि पंचक्रोशीतील एकविरा शिवभक्तांनी सकाळपासून उपस्थिती दाखवून आई माऊलीचा उदो उदोच्या जयघोषात दर्शन घेतलं। ग्रामस्थ आवरे एकविरा बीचचे आशुतोष म्हात्रे, सोमवार आरती मंडळ, खासरीपाडा महिला मंडळ यांनी मोलाचं सहकार्य केलं। आगामी सण उत्सव आणि सार्वजनिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौक परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चौक बाजारपेठेमधील मुख्य मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला। या रूट मार्चला चौक दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी यांच्यासह चौक खालापूर पोलिसांनी हा रूट मार्च काढला। राज्यभर राज्य परिवहन महामंडळाकडून राबवण्यात येत असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अलिबाग बसस्थानकातील स्वच्छता आणि बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विकासाभिमुख उपक्रमांची माहिती मूल्यांकन समितीने घेतली। ठाणे येथील विभाग नियंत्रक विलास राठोड, विभागीय भांडार अधिकारी संजय कांबळे यांच्या समितीने नुकतीच अलिबाग आगारास भेट देऊन संपूर्ण बसस्थानक आणि आगाराची पाहणी करून सर्वेक्षण केलं। अलिबाग आगाराचं बदललेलं रूप, स्वच्छता, आमूलाग्र बदल पाहून त्यांनी प्रशासन
शासकीय कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.